हॅलो दोस्तों, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी एक ट्रिक माझ्या मित्रासाठी सॉल्व करत आहे, जे त्यानं मला प्रश्न विचारला होता. मग मी विचार केला की त्याचा छोटासा एक व्हिडिओच का बनवू नये, म्हणूनच हा एक छोटासा व्हिडिओ बनवला आहे. त्यानं मला विचारलं होतं की अशा पद्धतीनं एका बॉक्समध्ये 1 ते 9 पर्यंतचे अंक घ्यायचे आणि यांची कुठूनही बेरीज केली तरी उत्तर सारखं यावं. म्हणजे आपण त्याची आडवी बेरीज केली तरी सगळ्यांची सारखी यावी, उभी बेरीज केली तरी एकदम सारखीच यायला पाहिजे, तिरपी केली तरीसुद्धा त्याची बेरीज ही सारखीच यायला पाहिजे, म्हणजे वाचायला काही चान्स नाही आहे. मग आता आपण बघूया की जर समजा आपण हे जर कंटिन्युअस जे नंबर आहेत 1 ते 9 पर्यंतचे कंटिन्युअस नंबर आहेत. आता ह्या कंटिन्युअस नंबर म्हणजेच काय 1 2 3 4 5 6 7 8 9 यांचं जर अशा पद्धतीनं आपण जर सध्या बेरीज केली अशी, तर ती बेरीज किती येते 6. जर ही बेरीज अशी जर केली तर ती किती येते 15. आणि जर ही बेरीज अशी जर केली तर ती किती येते 24. आणि तीच बेरीज समजा अशा पद्धतीनं केली तर किती येते 12. म्हणजे अशा तिरप्या बेरीज जर केली तर ती किती येते 15. म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बेरीज ही वेगवेगळी आहे. तर आपल्याला फक्त हे टोटल जे आहे सगळं सारखं आणायचं आहे, एकच आणायचं आहे. तर चला मित्रांनो, आता आपण पाहूयात की याचं सॉल्व कसं करायचं. तर सगळ्यात पहिल्यांदा अशा पद्धतीनं आपण एक बॉक्स बनवायचा आणि बॉक्स बनवल्यानंतर त्यामध्ये 1 ते 9 पर्यंतचे अंक घ्यायचे आणि पुन्हा पेननं किंवा पेन्सिलनं त्या अंकांना तिरप्या रेषा मारून विभागणी करायची. म्हणजे हा एक अंक अशा पद्धतीने विभागणी केला, पुन्हा हे 2 अंक केले, पुन्हा हे 3 केले, पुन्हा हे 2 केले. एवढंच नाही तर या बाजूने सुद्धा आता तिरप्या रेषा ओढून अंक आपल्याला सेपरेट करायचे. जसं असं, त्याच्यानंतर अशी एक रेष आणि पुन्हा अशा पद्धतीनं, पुन्हा अशा पद्धतीनं. जर तुम्ही अशा पद्धतीनं हे जे सेपरेशन आहे या सेपरेशनमध्ये तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की अंक तर सेपरेट झालेत, पण ह्या अंक सेपरेट झालेले असताना मध्ये एक बॉक्स तयार झालेला आहे हे तुम्हाला पाहायला मिळालं असेल की जे त्या बॉक्समध्ये 4 2 6 8 आणि 5 हे असे अंक आहेत आणि बाहेर इथं एक 7 अंक आहे, तिकडं 3 अंक आहे, तिकडं 1 आणि इकडं 9. अशा पद्धतीचे हे अंक इथं बाहेर आलेले आहेत. आता यामध्ये हे जे काही सुडोकू आहे यामध्ये हा जो एक अंक आहे, हा एक अंक आतला जो स्क्वेअर तयार झालेला आहे त्या इथं घ्यायचा आणि हा 9 अंक तिथं घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे हा 7 आणि 3ची जर आपण अदलाबदल जर केली तर मग हे आपलं सुडोकू या मेथडनं सॉल्व्ह होतं. म्हणजे आपण अशी जर अदलाबदल केली तर एका बॉक्समध्ये ह्या अशा पद्धतीचे अंक आलेले आहेत. अशा पद्धतीनं आपण त्या स्क्वेअरमध्ये जर सर्व अंक जर ठेवले तर आपण आता टोटल बघूया किती येते. वरच्या बॉक्सचं टोटल पण 15 येईल, खालच्या बॉक्सचं पण टोटल 15, त्या आडव्या बॉक्सचं टोटल 15, त्याचप्रमाणे उभ्याचं जर टोटल केलं तर सगळंच 15 येईल आणि तिरपं केलं तरीसुद्धा 15च आपल्याला टोटल मिळेल. आता ही जी मेथड आहे आपण हीच मेथड जे काही कंटिन्युअस नंबर आहेत कोणतेही 9 कंटिन्युअस नंबरसाठी आपण ही मेथड वापरू शकतो. जसं उदाहरणामध्ये 81 82 83 84 85 86 87 88 89 ह्या अशा पद्धतीनं आपण यासाठी सुद्धा हीच मेथड हीच पद्धत आपण वापरू शकतो. शेवटी मला तुम्हाला जाता जाता एक सांगावंसं वाटेल की मित्रांनो, चलने की कोशिश करो यारो, दिशाएं बहुत है, रास्तों पे बिखरे कांटों से न डरो, तुम्हारे साथ दुआएं बहुत है. माझा हा व्हिडिओ पाहिलात तुम्ही त्याच्याबद्दल धन्यवाद. गुड बाय.